संस्थेचे अध्यक्ष आदरणीय काकासाहेब पलांडे, त्याचबरोबर संस्थेचे सर्व पदाधिकारी, आपल्या मसोबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शाखांचे मुख्याध्यापक, निवृत्त होणाऱ्या शिक्षकांचे कुटुंबीय, या सर्वांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। प्रथम विद्यालयाचे प्राचार्य रमेश वाळके सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आणि कुलट मॅडम यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमानिमित्त उपस्थित आपल्या श्री मसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा तालुक्याचे माजी आमदार आदरणीय काकासाहेब पलांडे, उपस्थित उपाध्यक्ष ॲडव्होकेट रावसाहेब करपे, सचिव कांतीलाल मामा टाकळकर, दशरथांना लांडगे, त्याचप्रमाणे खजिनदार काळराम चव्हाण, संस्थेचे संचालक बाजीराव रणसिंग, त्याचप्रमाणे काकासाहेब करपे, उपस्थितमध्ये आपल्या श्री मसोबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या तात्यासाहेब खंडेराव सोनवणे विद्यालय निर्वी या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झालेले बाजीराव पुंडे सर, त्याचप्रमाणे आपल्या श्रीमती बोबताई डाकळकर प्राथमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका सौ लताताई गायकवाड, त्याचप्रमाणे बोबताई डाकळकर माध्यमिक आश्रमशाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ सुनीता करपे भोसले, त्याचप्रमाणे तात्यासाहेब खंडेराव सोनवणे निर्वी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शोभा पवार भोसले, आपल्या काळभैरवनाथ माध्यमिक विद्यालय कोयाळी पुनर्वसन शिक्रापूरचे मुख्याध्यापक खेडकर सर, त्याचप्रमाणे अभिनव विद्यालय सरदवाडीचे मुख्याध्यापक गोरडे सर, तसेच आपल्या उपस्थितांमध्ये राळेगण थेरपाळ या गावचे लोकनियुक्त आदर्श सरपंच की जे आपल्या 2009च्या बॅचचे माजी विद्यार्थी आहेत, पंकज दादा अशोकराव कारखिले, आणि उपस्थितांमध्ये आमचे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे कारखिले सर, आपले मगर सर, कुलट मॅडम यांचे सर्व कुटुंबीय, आप्तेष्ट, नातेवाईक, मित्र आणि त्यांची सर्व नातेवाईक आहेच पण सौभाग्यवती असतील आणि अजून ज्ञात अज्ञात मित्रमंडळी असतील, या सर्वांचं विद्यालयातर्फे मी स्वतः मुख्याध्यापक म्हणून सर्वांचं स्वागत करतो। त्याचप्रमाणे उपस्थित सर्व विद्यार्थी, माझे शिक्षक वृंद, नॉन टीचिंग वृंद असेल, या सर्वांचं मी स्वागत करतो। नियत वयोमानानुसार 31 मे 2022 रोजी कारखिले सर, मगर सर आणि कुलट मॅडम या त्यांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त होत आहे। निश्चितच त्यांच्या ज्या 30-32 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी जे काही उत्कृष्ट अध्यापन केलं त्यामुळं आपल्या शाळेचा दर्जा किंवा शान उंचवलेली आहे आणि म्हणून ते आज वास्तविक पाहता आपण थोडा कार्यक्रम लवकर घेतोय मुलांच्या साक्षीनं, त्याच्यामुळं त्यांचं जे उर्वरित सेवानिवृत्तीनंतरचा दिवस आहे ते त्यांना शुभेच्छामय मी त्यांना देतो। त्याचप्रमाणे त्यांना चांगले आरोग्य लाभो, त्यांच्या हातून काही सामाजिक कार्य घडो असं मी सुरेश चिंतितो आणि त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद सर।
संस्थेचे उपाध्यक्ष सुदामाबा चव्हाण, दुसरे उपाध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट रावसाहेब करपे, संस्थेचे सचिव कांतीलाल मामा टाकळकर, दुसरे सचिव दशरथांना लांडगे, ज्येष्ठ संचालक शंकरबापू लांडगे, दुसरे ज्येष्ठ संचालक बबनराव रणदिवे, दुसरे ज्येष्ठ संचालक दादाभाऊ काकासाहेब करपे, पोलीस पाटील किरण शेठ काळे, संचालक दादाभाऊ काळे, संचालक बाजीराव रणसिंग, संचालक शिवाजीराव रणसिंग, सर्व विद्यालयांचे मुख्याध्यापक, माजी मुख्याध्यापक पुंडे सर, माजी मुख्याध्यापक भोसले सर आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ, त्याचबरोबर कुलट मॅडम यांचे कुटुंबीय, त्याचबरोबर मगर सर यांचे कुटुंबीय, त्याचबरोबर कारखिले सर यांचे कुटुंबीय, या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर की जे या तिघांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. सेवानिवृत्ती हा एक वेगळा अशा प्रकारचा प्रसंग हा सेवानिवृत्त होणाऱ्या प्रत्येक शिक्षकाच्या आयुष्यामध्ये किंवा जे सेवानिवृत्त होणारे कर्मचारी आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये एक अतिशय अनन्यसाधारण अशा प्रकारचा हा क्षण असतो. कवी मंगेश पाडगावकर म्हणतात, इतकं दिलंय की माणूस केलंय. कवी मंगेश पाडगावकरांना सांगायचं आहे की एखादा मनुष्य किंवा सेवा करणारा कर्मचारी इतकं देतो आणि विशेषतः तो जर शिक्षक असेल तर तो विद्यार्थ्यांना माणूस म्हणून घडवतो, त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मूल्यांची जपणूक करतो, मूल्य रुजवण्याचा प्रयत्न करतो, वेगवेगळ्या विषयांचं अध्यापन करताना वेगवेगळ्या संस्कारांची रुजवण त्यांच्यामध्ये करतो, वेगवेगळे विषय अतिशय सचोटीनं आणि शासनाच्या नियमाप्रमाणे शिकवता विद्यार्थी एक आदर्श मनुष्य घडला पाहिजे, त्याच्यामध्ये चांगले संस्कार रुजले पाहिजेत, श्रमप्रतिष्ठा असेल, राष्ट्रभक्ती असेल, नीटनेटकेपणा असेल, कामाबद्दलची आस्था असेल, अनेक प्रकारच्या मूल्यांची रुजवण त्याच्यामध्ये करावी लागते. एक विद्यार्थी म्हणून त्याचं असलेलं कर्तव्य, एक भारतीय नागरिक तो भविष्याचा बनणार आहे त्यासाठी त्याची असलेली कर्तव्य, समाजाप्रती असलेली कर्तव्य, या सर्व कर्तव्याची जाणीव आणि वेगवेगळ्या संस्कारांची भरणी ही शिक्षकांना करावी लागते. आणि आज जे सेवानिवृत्त शिक्षक होत आहेत या सर्वांनी आयुष्यभर पूर्ण सेवा कालामध्ये, दीर्घ सेवेमध्ये वेगवेगळ्या मार्गांनी या विद्यार्थ्यांना घडवण्याचा, माणूस म्हणून निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्यामध्ये सर्वात सुरुवातीला पर्यवेक्षिका सौ अलका कुलट मॅडम यांनी दीर्घ 35 वर्षे सेवा आपल्या संस्थेमध्ये केलेली आहे. गणित आणि विज्ञान या विषयाचं अध्यापन करताना अतिशय झोकून देऊन त्यांनी काम केलेलं आहे. निर्वीमध्ये असताना 5 वर्ष माझा त्यांचा संपर्क आला, माझ्या स्टाफ मेंबर त्या होत्या, त्यामुळे जवळून अनुभव त्यांचा आला. अतिशय चांगल्या प्रकारचं काम आणि विशेषतः 8वी 9वी 10वीच्या बॅचला गणित विज्ञान विशेषतः शिकवण्याचं काम केलं. अनेक वर्ष 100% निकालांची परंपरा त्यांच्या विषयाची राहिली. अशा प्रकारच्या कुलट मॅडम की मी 25 वर्षापूर्वी 1999ला कोळलेलो होतो तेव्हा त्यांना पाहिलं होतं आणि आजही पाहतो, त्या आहेत तशाच आहेत. याचा अर्थ असा आहे की जर परिश्रम घेतले, मनापासून झोकून देऊन काम केलं तर तुमचं वयसुद्धा हे चिरतरुण राहण्यासाठी आपल्याला उपयोगी ठरतं. हा एक संदेश या माध्यमातून मिळतो. त्यानंतर दुसरे ज्येष्ठ शिक्षक आहेत प्राध्यापक अशोक कारखिले सर की यांनीसुद्धा जवळपास 30 वर्ष सर्व्हिस या ठिकाणी केलेली आहे. सुरुवातीच्या काळापासून 5वी ते 12वी या वर्गांसाठी इंग्रजीचं अध्यापन त्यांनी केलं. अतिशय सुरुवातीच्या काळापासून प्रभावी इंग्रजीचा शिक्षक म्हणून नावलौकिक मिळवला. सतत कार्यमग्न असणारे असे कारखिले सर 2012मध्ये त्यांचा दुर्दैवी छोटासा अपघात झाला, डोक्याला मार लागला आणि ऑपरेशन करावं लागलं. त्यानंतर त्यांच्या कामावरती किंवा त्यांच्यावरती थोड्या मर्यादा आल्या, परंतु तरी देखील त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत चिकाटी सोडली नाही आणि सतत कार्यमग्न असणारे. आम्ही निरीक्षण केलं
की कधी ते कोणाची स्टाफमध्ये जास्त गप्पा मारत बसत नसत, त्यांच्या कामामध्ये ते व्यस्त असत. सतत गृहपाठ तपासणं, वया तपासणं, याद्या तयार करणं, मूल्यमापनाबद्दल जसं सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन आहे त्यामध्ये ते सतत मग्न असायचे. असा त्यांचा हा कामाचा एक प्रकारे वाहून घेण्याचा अनुभव आम्ही सर्वांनी पाहिला आणि त्याच्यातून आम्हाला अनेक प्रकारचे अनुभव नक्कीच पुढे उपयोगी ठरतील. त्यानंतर प्राध्यापक तानाजी मगर सर, नाव तानाजी आहे, तानाजीप्रमाणेच शरीरयष्टी साधारणपणे त्यांची आहे आणि सुरुवातीपासून जसे सेवेमध्ये आहेत तशाच प्रकारे आजही ते सेवानिवृत्त होताना आपल्याला तसेच जाणवतात. त्यांची जी तत्त्व आहेत ती तत्त्व आपल्याला सर्वांना एक प्रकारे विद्यार्थ्यांना आणि आम्ही सर्व शिक्षकांना प्रेरणा देऊन जातात. त्यांची जी तत्त्व आहेत की सकस आहार घ्यायचा, चांगल्या प्रकारचा व्यायाम करायचा, व्यायाम, योगा, प्राणायाम पहिल्यापासून त्यांनी केला. कधी चहा घेतला नाही, गोड पदार्थ खाल्ले नाही, बाहेरचे पदार्थ खायचे नाहीत, असं एक अतिशय कटाक्षानं त्यांनी नियम पाळला. कोणाचं निमंत्रण असेल, आमंत्रण असेल, कुठेही ती जेवले नाही. आश्चर्य वाटेल आपल्याला. अतिशय आग्रह केला तरच ते अगदी मोजकं, परंतु शक्यतो त्यांनी आग्रह निमंत्रणामध्ये जेवणच केलं नाही. ते भेट देऊन यायचे, त्यांचं योग्य प्रकारे निमंत्रण दिल्याबद्दल आभार मानायचे, परंतु जेवण केलं नाही. हा एक त्यांचं एक वैशिष्ट्य होतं. त्याचं तत्त्व होतं की बाहेरचा कोणताही पदार्थ खायचा नाही, घरामधील जे सकस जेवण आहे तेवढंच जेवण घ्यायचं. त्यांनी कधी पुरस्कार घेतला नाही, पुरस्कारासाठी नाव दिलं नाही. आता ते मला मागच्या आठवड्यामध्ये सांगत होते की एका संस्थेने मला पद देऊ केलं परंतु ते मी नाकारलं. बऱ्याच वेळा पुरस्कारासाठी फाईल दिल्या जातात, त्यांनी कधी पुरस्कारासाठी फाईल दिली नाही, कोणताही सन्मान स्वीकारला नाही. ते सांगतात की मला सन्मान पुरस्कार हे घ्यायचं नाही. त्याचं कारण आपण एक शिक्षकाचं व्रत हाती घेतलेलं आहे, आपल्याला चांगल्या प्रकारे शासनाचं वेतन मिळतं, मग इतर पुरस्कारांची काही आवश्यकता नाही, असं त्यांचं वैयक्तिक मत. त्यांनी जो आहार घेतला, जो व्यायाम केला, त्याची प्रचिती अशी होती की ते आज एकदाही आजारी पडले नाहीत. पूर्ण सेवेक कालावधीमध्ये एकदाही त्यांनी आजारपणाची रजा घेतलेली नाही, आजारी पडली म्हणून रजा घेतलेली नाही. तर अशा प्रकारचे प्राध्यापक मगर सर, ज्यांनी मानसशास्त्र आणि इतिहास विषय 11वी 12वी या वर्गांना शिकवला, असे एक आदर्श शिक्षक या तिघांचाही मी उल्लेख केला की अतिशय खऱ्या अर्थानं माणूस घडवण्यासाठी, विद्यार्थी घडवण्यासाठी, त्यांच्यामध्ये मूल्य रुजवण्यासाठी प्रयत्न करणारे हे आमचे तिन्ही शिक्षक या संस्थेतून निवृत्त होत आहेत. सेवानिवृत्ती म्हणजे काय? सेवानिवृत्ती हा एक असा सुखद थांबा असतो की पाठीमागे वळून आपण जे जे काही आदर्श कार्य केलं, जे प्रेरणादायक कार्य केलं, जे मनाला समाधान वाटणारं कार्य केलं, जे गौरवास्पद कार्य केलं, त्याच्याकडे डोकावून पाहून पुढे जीवन जगायचं. सेवानिवृत्ती म्हणजे एक मैलाचा दगड की जो सुरुवातीला सेवा सुरू होताना की जो पहिला दिवस असतो तो हुरहुरीचा असतो, थोडा धाकधुकीचा असतो, थोडा टेन्शनचा असतो, वेगळ्या प्रकारचे आव्हानं समोर असतात आणि शेवटचा दिवस हा आनंदाचा, समाधानाचा, त्याचबरोबर हुरहुर लावून जाणारा असतो. सेवानिवृत्ती म्हणजे एक प्रकारे एक जसा मैलाचा दगड तशा प्रकारचाच एक तो थांबा आहे, तशाच प्रकारचं एक मौका आहे, संधी आहे. पुढील जीवनामध्ये आपण जी काही अनुभवाची शिदोरी आपल्याजवळ घेतलेली आहे त्याचा उपयोग करत आपल्या कुटुंबाला, आपल्या समाजाला, आपल्या मित्रांना वेळ देणं, त्यांच्यावरती आपल्या संगतीनं काही संस्कार होतील का त्याच्यातून आनंद घेणं आणि या भारताचा नागरिक म्हणून समाजाचा आपण काही देणं लागतो, त्यामध्ये जर आपल्याला काही करता आलं तर या अनुभवाच्या शिदोरीचा नक्कीच फायदा होतो. आता कॅलेंडर बदलणार आहे. या तिघांचे किंवा जे जे सेवानिवृत्त होतात आता त्यांच्यासाठी दररोज रविवार असणार आहे. थोडासा विरंगुळा, वाचन, लेखन, गायन, जी आवड आहे त्यामध्ये स्वतःला झोकून देणं, भटकंती करणं, फिरायला जाणं, की जेवढं आपल्याला फिरता येईल, काय करता येईल, आपल्या तब्येतीची काळजी घेत हे करावं. या सर्वांसाठी जे करायचं राहून गेलं ते करायचं म्हणजे सेवानिवृत्ती असं म्हणतात. सेवानिवृत्तीनंतर जे करायचं राहून गेलं, जे बाकी आहे ते करायचं. यासाठी सर्व शिक्षकांच्या वतीनं, सर्व विद्यालयांच्या वतीनं, या ठिकाणी मी सर्व संस्थेतील शिक्षकांच्या वतीनं या तिघांनाही खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं पुढील आयुष्य आनंददायक, त्याचप्रमाणे आरोग्यदायी जावो. त्यांच्या हातून अशाच प्रकारे आनंददायक अधिकाधिक कार्य होत राहोत
अशा भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर वृंदाच्या वतीने मनोगत व्यक्त केलेलं होतं. डोकले सरांनी अतिशय सुंदर असं सेवानिवृत्तीचा अर्थ त्यांनी आपल्यासमोर मांडला. आता ज्यांची सेवानिवृत्ती होणार आहे त्या आपल्या शिक्षकांना आपण सन्मानित करणार आहोत. सर्वप्रथम विद्यालयाच्या विद्याविकास मंदिर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ अलका कुलट मॅडम यांचा सन्मान विद्यालयाच्या आणि संस्थेच्या वतीने होत आहे. मॅडम यांना विनंती की आपण या सत्कार समारंभामध्ये सत्कार स्वीकारण्यासाठी आपल्या कुटुंबियासमवेत व्यासपीठावर यायचे.
ज्येष्ठ संचालिका रखमाताई चव्हाण यांनी तर मला मुलाप्रमाणे जपलं गेलं. त्यांचंही ऋण आयुष्यभर विसरू शकणार नाही. सर्व संस्थाचालक मनमिळावू आणि वेळोवेळी कोणत्याही प्रकारची अडचण आली मगर सरांच्या पाठीशी पूर्णपणे खंबीरपणे उभे राहणारे ही संस्था जोपर्यंत मी जिवंत असणार आहे तोपर्यंत त्यांचे आभार मी कधीही विसरू शकणार नाही. आता जॉईन झाल्यापासून पहिला प्रश्न जो होता काकांचा, मगर सर तुम्हाला मी जॉईन करतोय, माझं एमए पूर्ण झालेलं नव्हतं, एमएचा निकालही लागलेला नव्हता. काकांनी आणि बापूंनी पहिला प्रश्न विचारला गेला, मगर सर तुमचा एमएचा निकाल लागलेला नाही, तुम्हाला जॉईन करतोय, पण एमएला क्लास मिळेल का? मी त्यावेळेला ठामपणे काकांना बोललो होतो, काका मला फर्स्ट क्लास मिळणार आहे. आणि ज्या दिवशी मी जॉईन झालो 13 जून 1989 ला आणि 30 जून 1989 ला एमएचा निकाल लागला. पहिला निकाल लागल्याबरोबर काकांना आणि बापूंना पहिला तिघांनी मार्क लिस्ट दाखवली होती फर्स्ट क्लास मिळालेलीच. त्यावेळेस त्यांनी पूर्णपणे म्हटले, दिलेल्या शब्दाला जगणारा माणूस एवढंच. आणि तेच तत्व मी डोळ्यासमोर ठेवलं गेलं आणि शेवटपर्यंत कोणत्याही बाजूने अडचण आली खंबीरपणे लक्ष ते काम करण्याची एक जिद्द मी मनामध्ये बांधलेली होती आणि ती पूर्ण करून दाखवली गेली. हे मी भाग्य समजतो. मला या संस्थेमध्ये काम करण्याची संधी मिळाली गेली आणि यातूनच मी ऋण व्यक्त करेन. सर्वांना माझं एकच सांगणं आहे यातून की आपलं जीवन जे असणार आहे, जीवन इतकं सुंदर आहे, अनुभव तुम्हाला सांगत आहे, प्रयत्न करायला विसरू नको मित्रा, जीवन इतकं सुंदर आहे. जीवन आपल्याला कधीही परत मिळू शकत नाही. हे जीवन जपणं हे किती महत्वाचं आहे त्याचं मी स्वतःच एक उदाहरण म्हणून मी डोळ्यासमोर ठेवलं गेलं की स्वतः व्यायाम करणं आणि इतरांना व्यायामाची दिशा देणं एक आहे. शरीर आहे तर सर्व काही आहे. जर शरीर नसेल तर तुमचं काहीच नाही. कितीही पैसा आला तर तो पैसा काही करू शकत नाही. हे प्रत्यक्ष अनुभवातून मी घेतलं गेलेलं आहे आणि ते अनुभवातून विद्यार्थ्यांनाही देण्याचा प्रयत्न केला गेला आणि याच माध्यमातून मला एवढी मोठी संधी मिळाली गेली. माझं शिक्षण लक्षात घ्या, माझं 4 जिल्ह्यांमध्ये माझं शिक्षण झालं गेलं आणि 5व्या जिल्ह्यामध्ये मी सर्व्हिस करतोय आणि 5व्या जिल्ह्यात निवृत्त होतोय. आणि याच जिल्ह्यातून मला एक भाग्य असं मिळालं गेलं की आज जनलोक प्रतिष्ठान सामाजिक संस्था या संस्थेमध्ये सदस्य म्हणून मी आज कार्यरत आहे. प्रतिष्ठान जे असणार आहे हे प्रतिष्ठान जगभर नाव गाजवणार एवढी खात्री आज पूर्णपणे भारतभर तिचं कार्य चालू आहे. आज त्या संस्थेचे असणारे अध्यक्ष जे असणार आहेत ते अध्यक्ष लक्ष त्या आजारामुळे येऊ शकले नाहीत. इतर वेळेला त्यांच्या कार्यक्रमानिमित्त काकांना मी तेवढं आव्हान देतो की त्यांना एक वेळ मी इथं संस्थेमध्ये घेऊन आलेलो होतो आणि इथून पुढे सहकार्य पूर्णपणे राहणार आहे. कारण एक चांगल्या प्रकारचं असणारं सामाजिक कार्यामध्ये मी स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. का तर आता इथं शैक्षणिक कार्य संपतंय. 2 वर्षापूर्वीच लक्षात आहे त्यांनी मला पदावर ते घेतलं गेलं. अगोदर बाजूला होतो, आता जॉईन आता पूर्ण संचालक बॉडीमध्ये 11वीच्या बॉडीमध्ये आहे आणि ते काम करत असताना एवढं आहे ते मला म्हटले, सर तुम्हाला पद कुठलं तरी द्यायचंय. सर मला प्लीज म्हटलं पद देऊ नका, सेवानिवृत्त झाल्यानंतर मी पद स्वीकारेन. का तर एका वेळेस 2 पद स्वीकारायची नाहीत ही एक माझी जीवनाची एक कसोटी आहे. तर एका वेळेस एकच काम आणि तेही जिद्दीनं काम पूर्ण करणं हे माझं कर्तव्य मी मानलं गेलं. सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोकून देणं. कोणतीही अडचण आली तर मी असं ठरवलेलं आहे, कोणतीही अडचण येऊ द्या, कुणालाही येऊ द्या, लहान असो किंवा मोठा असो, सर्व समान आहेत. अगदी लहान मुलाला जर बोलायचं झालं तर आवाजावच बोलणार. मोठ्या माणसाला आवाजावर बोलतोच आपण, पण लहान मुलांना सुद्धा आवाजाव आहे. इतर वेळेला लक्ष द्या, कुठल्याही बाजूने माझी भूमिका त्या प्रकारची नाही. मन मोकळेपणानं आणि एक जीवन अशा पद्धतीने जपलं गेलेलं आहे की स्वतःला झोकून देणं ही एक जीवनाची कसोटी असते. व्यायाम करणं आणि व्यायामातून लक्ष द्या शरीर घडवणं हे स्वतः प्रत्यंत करून दाखवण्याची पात्रता. आज जरी म्हटलं गेलं कोणते व्यायामाचे प्रकार, सर्व व्यायाम प्रकार मी करतो. रोज 1.25 तास व्यायाम रोज माझा असतो आणि या व्यायामातून स्वतःला झोकून देऊन शरीर प्रकृती खंबीरपणे ठेवली गेली. आणि मला जी साथ जी असणार आहे, पत्नीची साथ अतिशय मोठी मिळाली गेली.
मध्ये 21 दिवस ICU मध्ये होते. मुलगा आणि मी स्वतः पूर्णपणे झोपून त्यांना दिलेलं होतं. डॉक्टरांनी आव्हान केलं. डॉक्टर म्हटले गेले, सर तुमचं नशीब. एवढंच आव्हान डोळ्यासमोर ठेवून तर मसोबरायाची असणारी साथ, खंडेरायाची असणारे साथ, सर्व देवांचं असणारं नामस्मरण हेच माझ्या पाठीशी राहायला गेलं आणि तीच साथ मला शेवटपर्यंत आहे. मग हे खरं जीवन आहे. या जीवनाला लक्ष दे दिशा देण्याचं काम जे असणार आहे, प्रयत्न केल्यानंतर यश हमखास आहे. पैसा काही करू शकत नाही, करोड रुपये असू द्यात, पैसा काही करू शकणार नाही. फक्त जीवन नाती जपणं हेच मी माझं कर्तव्य मानलं गेलं. आणि अध्यात्माच्या माध्यमातून आणि विचारातून ह्या व्यायामाच्या आणि अध्यात्माच्या या जोरावरतीच मी टिकून आहे. बाकी सर्व गोष्टी लक्षात या दुय्यम आहेत. पैशाला माझ्याकडे पूर्णपणे झिरो किंमत आहे. फक्त माणुसकी जपणं हीच माझं मी कर्तव्य मानलं गेलं. एवढं बोलून मी भाषण संपवतो. जय हिंद, जय माजी आमदार काकासाहेब पलांडे, सर्व पदाधिकारी, आप्तेष्ट नातेवाईक आणि विद्यार्थी मित्रांनो, 1990ला या संस्थेमध्ये मी जॉईन झालो. पण यापूर्वीचा थोडासा योगायोग मी तुम्हाला सांगतो. 78-79चा काळ होता आणि तुमच्याच वयाचा 8वी-9वीला असणार. त्यावेळेस शिरूरमध्ये 5 कंदील चौकामध्ये प्रचंड गर्दी जमलेली होती आणि आम्ही त्या ठिकाणी कपड्याच्या दुकानात मी बसलेलो होतो. विचारलं काय भानगडी एवढी काही. आता विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत आणि त्यावेळेस आता एवढा कॉन्टॅक्ट नव्हता. लहान वयामध्ये काय फक्त भाषण ऐकत बसणे एवढंच फक्त. आणि त्यावेळेस काकासाहेब निवडणुकीला उभे होते. त्यांचा पहाडी आवाज एकदम सोज्वळ आणि तडकदार असं भाषण ऐकून मी म्हटलं हेच आमदार होते. आता हे मी सहज बोलून गेलो आणि नंतर निकालाला सूर्यकांत पलांडे विजयी. इतका आनंद वाटला बस. आणि त्यानंतर मी B.Ed होऊन या ठिकाणी आलो. जागा एक 17 उमेदवार. त्याच्यात माझा B.Edचा निकाल नाहीये. बाकी त्यांचा निकाल होता, त्यांना अनुभव पण होता. आणि मग मी म्हटलं आता माझं काही सिलेक्शन होणं शक्य नाही. काकांनी मला विचारलं तुमचा B.Edचा निकाल नाहीये. मी काकांना म्हटलं काका B.Ed माझं टाइमपास म्हणून होतं, मला फर्स्ट क्लास सहज मिळेल. काकांनी हे ओळखलं आणि मला 3 जूनला तर कॉल आला. 3 जून 90ला मला कॉल आला. ते म्हटलं माझं अपेक्षित नव्हतं ना मला. 10 जूनला मी जॉईन झालो. पण B.Edला असताना आपण 8वी 9वी 10वीला शिकवायचो. 8वी 9वीला 10वी तर नव्हतीच. आणि इथं डायरेक्ट मला ज्युनियर कॉलेजला शिकवायची वेळ आली आणि तेही इंग्लिश. आव्हान होतं. काकांनी मला सांगितलं आधीचा निकाल 42%, तुमचा निकाल 60% लागला तर तुम्ही आमचे कायमचे जाणार. आता इथून माझी इनिंग सुरू झाली. मित्रांनो, if you have faith, trust, ability, belief, you can do anything. Nothing is impossible in life. आणि मग आता हे 12वीचा निकाल 60%ला पुढे लावायचा आहे. मग आता काय केलं पाहिजे? अभ्यास तर चालूच, पण वेगवेगळ्या क्लासच्या प्रश्नपत्र मिळवायचं आणि त्या मुलांकडून सोडून घ्यायच्या. सुट्टीचे तास, सकाळी ज्यादा तास, 8 वाजल्यापासून तर 5
मी निमगाव मधून आलो. कोणतं निमगाव? निमगाव माळुंगी. म्हटलं मी पण निमगाव माळुंगीचाच. म्हटलं कोण? म्हटले चव्हाण सर. अजून चव्हाण सर हे तुमच्या स्टाफमध्ये आहे, त्यांचेच भाऊ. आणि मग हेच आजचे उपाध्यक्ष, त्यांनी मला जो लाख मोलाचा सल्ला दिला, त्या सल्ल्यामुळं मी 12वीचा पहिल्याच वर्षाचा निकाल 90% पुढे लावला. पुढच्या वर्षी पुन्हा मुलाखतीला काका म्हणले तुम्ही आता जावा, तुम्ही आमची काहींची जावा. पण काकांनी मला जी आशीर्वादाची आणि शाबासकीची थाप दिली, बाप्पूंनी आणि दादांनी सुद्धा, आता भाऊ तर आम्ही कॉलेजला संगत होतो त्यामुळे भाऊंचं यांनी जे मला साथ दिली, त्यांचे आशीर्वाद मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही विसरू शकत नाही. अतिशय निर्भीडपणानं मी मोकळेपणानं झोकून देत राहिलो आणि सतत निकाल 10वी असो, मग 10वी घेतली, 12वी घेतली, दोन्ही पण, आणि सतत निकाल मी उंचावत गेलो. पण दुर्दैवानं 24 ऑक्टोबर 12ला माझा अपघात झाला. दसऱ्याचा दिवस. खिशात त्यावेळेस पैसा नाही, बँका बंद. काकांना ही बातमी कळली. काकांनी सांगितलं ताबडतोब पैशाची चिंता करू नका, उपचार करून घ्या. आणि मग त्या ठिकाणी हे माझा सगळा स्टाफ, गावातले बघायचे, भाऊन हे सगळेच होते, ते तिथं पोहोचले, परिस्थिती पाहिली. आणि मग डॉक्टरांनी सांगितलं 1.5 लाख रिपोर्ट बघा तर हा पैसा. देवदूत म्हणूनच त्या ठिकाणी ती आपले लोक आले. डॉक्टरांना विनंती केली, ऑपरेशन झालं. पण जो जो यायचा तो म्हणायचा केस संपलेलीच आहे, केस संपलेलीच आहे. काकांचे आशीर्वाद, बाप्पूंचे आशीर्वाद आणि मसोबा महाराजांची कृपा माझ्यावर असल्यामुळं मी पुन्हा अगदी भक्कमपणे या ठिकाणी उभा राहिलो. काही अडचण आली तर काका सांगायचं, सांभाळून घ्या, कुठली अडचण असेल तर ते बघा. एवढा मोठा आधार मला काकांनी या ठिकाणी दिलेला होता. हे सगळे आता माझे पाहुणे मंडळी सगळे, यांनी मला सांगितलं तुम्ही काळजी करू नका, चिंता करू नका. ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या बहुमोल होत्या की माझ्याच गोष्टीनं हा एक मोठा पुनर्जन्मच होता. आणि मग त्या अपघातापासून अनेक संकट येत गेली. जवळजवळ माझी अपघातानंतर 7 ऑपरेशन झालेली. पण मी खचलो नाही. मला काकांचा पूर्णपणे पाठिंबा होता, सगळ्या संचालकांचा पाठिंबा होता. आणि म्हणून मी फक्त जपून पावलं टाकत पुढे पुढे जात राहिले. आणि आज 2020 मी आता निर्णय घेतला होता की आता तब्येत काही साथ देत नाही, आपण आता स्वेच्छाने होती घेतलेली चांगली. पण नेमकं हे कोरोनाचं संकट आलं आणि 2 वर्ष कसे निघून गेले ते तुम्हालाही कळलं नाही. 5वीतला तुम्ही 7वीत कसा आला हे तुम्हालाही माहिती नाही. असे याच्यातून हे 2 वर्ष निघून गेले आणि आज सेवापूर्तीच्या समावेशासाठी मी या ठिकाणी उभा आहे. मित्रांनो, जसं बबाईताई टाकळकरांनी संस्थेला एवढी मोठी देणगी दिली, त्यापेक्षाही कितीतरी मोठी देणगी काकांनी संस्थेला दिलेली आहे. आज 1 एकर जमिनीची त्या जागेचे व्हॅल्यू आणि त्या ठिकाणी भव्य दिव्य अशी इमारत उभी आहे. त्या ठिकाणी आज आपल्याला इंग्लिश मीडियम नर्सरी पासून तर थेट 12वी पर्यंत शिक्षण त्या ठिकाणी घेता येते.
उत्कृष्ट असा स्टाफ सुद्धा आहे. आणि हे सगळं असं असताना एवढी मोठी दासगत्व त्यांच्या अंगी असताना आपण तर काहीच करू शकत नाही का? म्हणून माझी सुद्धा फुलाची पाकळी थोडीशी तुटपुंजी देणगी ती मी देत आहे. तर त्या देणगीचा स्वीकार व्हावा हीच माझी नम्र विनंती आणि हेच मी आज शेवटचं माझं मनोगत व्यक्त करतोय. ते आजच्या सभेचे अध्यक्ष, आजची सभा म्हणजे आमच्या सेवापूर्ती दिनानिमित्त आयोजित केलेली ही सभा सर्व संस्थेचे अध्यक्ष आकासाहेब पलांडे आणि सर्व उपस्थित व्यासपीठावरील सर्व उपस्थित मंडळी, की मी आता थोडक्यात म्हणजे माझा हा नोकरीचा प्रवास जो सुरू झाला तो याच ठिकाणी विद्या विकास मंदिर निमगाव माळुंगी 1987 साली मी या शाळेमध्ये जॉईन झाले आणि रिटायरमेंटला सुद्धा याच शाळेमध्ये मला संस्थेने संधी दिली. तर असा माझा जीवन प्रवास हा 1987 ते 2022 पर्यंतचा. त्या कालावधीमध्ये 1991 मध्ये मी निर्वी या शाखेमध्ये काकांच्या म्हणण्यानुसार निर्वी या शाखेमध्ये माझी बदली करण्यात आली आणि त्या ठिकाणी 2021 पर्यंत त्या ठिकाणी मी सेवा पूर्ती केली. अनेक मुख्याध्यापक जे मला लाभले ते सर्व मुख्याध्यापक आज स्टेजवर आहेत. त्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मी माझा जीवन प्रवास शिक्षणाचा प्रवास जो आहे तो अतिशय खडतरपणे म्हणू किंवा अतिशय छान प्रकारे मी त्या ठिकाणी पार पाडलेला आहे. माझ्या सर्वांचे आशीर्वाद सर्व कुटुंबांनी निमगावमध्ये असताना मी त्यावेळेस अनमॅरिड होते. अनमॅरिड असताना सुद्धा मला या सर्व कुटुंबाने खूप साथ दिली आणि माझा प्रवास हा सुरू झाला. तर अशा प्रकारे एवढं बोलून मी माझं 2 शब्द माझे संपवते. जय हिंद. आदरणीय काकासाहेब पलांडे, सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी मित्रांनो आणि माझे संस्थेतील सर्व सहकारी, आजचा हा खरं म्हणजे हृदयद्रावक सोहळा असतो. कित्येक वर्ष एकत्र जगतो. एक प्रसंग असा होता की आपल्याकडे आलेला एक शिपाई जो आहे त्यावेळेला गावामध्ये काशाराव बापू ताट म्हणजे खानावर चालवत होते. कोणीतरी सांगितलं का बापूंच्याकडे तुमची सोय होईल. तो ग्रस्त माझ्या घरी आला आणि विचारलं जेवायला मिळेल का. आमच्या मंडळीला नवल वाटलं. कोणी सांगितलं तुम्हाला हे. म्हणले असं अशा लोकांनी सांगितलं मला. ते म्हणे काशाराव बापूंच्याकडे एक सोय असते, तिकडे गेले. आता हा पुढच्या प्रवासातला किस्सा आहे. मी हिमालयामध्ये लेहला एअरफोर्सच्या सर्व्हिसमध्ये असताना प्राणचा जुना उपकार पिक्चर पाहिला आणि तो पिक्चर पाहिल्यानंतर गावाच्या प्रगतीसाठी झपाटलं. रजेवर आम्ही 14 जण पुण्यात बसलो. मारुती गायकवाड, मी, बबन करपे आणि संपत्ती आलो. चॅरिटी जाऊन पुरेसे पैसे भरायला नसताना सुद्धा घोषणावारी करून माझ्या संस्थेचं रजिस्ट्रेशन केलं.
फार मोठा इतिहास सांगण्यात काही मला नाही, परंतु पुढे जाताना मान्यतेसाठी आपल्याला काकांची मदत लागली. ते उभे होते, इलेक्शनला उभे असताना 2 महिने कुटुंबासह प्रचाराला तालुकाभर फिरलो. काका विजयी झाले. 74ला 86ला बॅकडेटेड मान्यता मिळाली. परंतु हे करत असताना पुण्यामध्ये सर्व्हिस करत असून बदल खर्चाने गावाला येणं, कर्णावनं, दहिवडी, पारोळी, सारकरवाडी, लिंबा म्हणून आणि परिसरामध्ये सायकलीवर फिरायचं उन्हाचं. माझी 1:30 वाजेपर्यंत ड्युटी असायची. दुपारी घरी यायची. त्यापैकी आता इथं किरण काळेचे वडील असतील, 10वीला शिक्षकच मिळत नसत. इंग्रजीला शिक्षक घेतला तर तो खंडाळ माथ्यावर किंवा कोंडापुरीत उतरायचा. पावसा पाण्यामध्ये तो बंद व्हायचा. पुण्याहून येऊन जाऊन मी 10वीचे क्लासेस घेतलेले आहे. हे फार भूषण म्हणून सांगत नाही, पण अडचणीची वाटचाल कशी असते त्याचं एक उदाहरण. परंतु मान्यता मिळाल्यानंतर सुद्धा शिक्षक मिळायला दुरापास्त गाव, अडचणीचा गाव, त्यामुळे त्रास होतो. पण एक आहे की जे आमचे काही गायकवाड असतील, संपत्ती यादव असतील, ही निष्ठावंत माणसं होती, झपाटलेली होती सगळी, आणि त्यामुळं आपली संस्था उभी राहिली. काकांचंही त्याकडे चांगलं लक्ष राहिलं, त्यात काही सांगायची शंकाच नाही. परंतु या सगळ्यामध्ये ही जी मंडळी आलेली आहेत, आता त्यांनी मगर सरांनी सांगितलं का इथली अवस्था कशी होती, आणि माणसं डबल MA करायची वेळ आली त्यावेळेला माझ्याकडे आले. ते म्हटले काय करू बाबू. म्हटलं एक चॅलेंज, मागं फिरणं हा धर्म नाही, तुम्ही केलं पाहिजे. आणि मला आनंद वाटला का त्यांनी ते केलंच. पुढे जाताना स्टाफ भरताना हर होणारी अनेक प्रकारची गुणवान माणसं आपल्याला भेटली. त्यातलं उदाहरण होतं की मकर सर हे सोडून चालले होते. अशोक भोसले हे आपली इथली सेवा सोडून चालले होते. यांना ST ने गाठलं परत आणि तिथून परत आणले. की तुमचं श्रेय तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही, जाऊ नका तुम्ही. आजच्या अशोक भोसले कुठे आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण ही माणसं जपण्याचं काम स्थानिक माणसांनी केलं. त्याच्यात आमची सगळी संचालक असते, आम्ही सुद्धा खूप काढत होतो. शाळा उभं करणं हे फार अवघड काम होतं, पण ते आपण चांगल्या टोकाला नेऊन पोहोचवलेलं आहे. भलेही आता मागचं गीत खूप गाण्यापेक्षा मला एक असं सांगायचं आहे, आपण ज्या हॉलमध्ये बसलेलो आहोत ना, तो फार कमी पडतोय. शाळेचा विस्तार फार मोठा होत चाललेला आहे. आणि असं असताना गुणवत्ता वाढीकडे लक्ष देणं, आता जे शिक्षक बोलले खरोखरच त्यांचं मनपूर्वक कौतुक करतो आणि त्यांना निरोप देतो. एक जा, पुढेही तुमची गरज आहे, आणि उद्या येणाऱ्यांना हा तुमचा संदेश मी म्हणतो छापून पुढे पाठवला तरी चालेल, इतकं चांगलं काम आहे आपल्या सगळ्या स्टाफचं. अर्थात माझा स्वभाव थोडासा कडक असायचा, म्हणजे नेहमीच जे चांगलं असतं ते तसंच असतं. लोकांना मोठं करायचं म्हणजे तुम्ही स्वीकारलंच पाहिजे. आणि त्याप्रमाणे मग खरबंदरी जे शिक्षक आहेत ते आपापल्या परीने करतच राहिले. पुढे शेंगाडे सरांना सुद्धा संधी मिळाली. वार्ताहराचं काम गावासाठी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केलं. आणि शिक्षक वृंदाच्या बाबतीत पडवळ सरांसारखी माणसं होती. आम्हाला शरद पवार आलेले होते, ट्रॅक्टर सजवायचा होता. जवळपास फक्त एकच उडगुल्याच्या मधल्या वाडीमध्ये ट्रॅक्टर होता. पाऊस पडत सुद्धा धोधो, आणि त्या ओढ्यातून पलीकडे जायचं तर बेंबी इतकं पाणी असताना हा ग्रस्त एकटा उडी टाकली आणि त्या ट्रॅक्टर आणायला गेला, आणला, रात्रभर सजवला, कार्यक्रम साजरा झाला. ही माणसं जी आहेत ही यांना प्रेरणा देणं, ही जिद्द. तेव्हा मी खरोखरच आत्ता जे कोणी निवृत्त झालेले सगळे त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या, त्यांनी ते हेही केलं, सहकारी त्यांनी इथं दाखवून दिलं. आता पुढच्यांच्यावर बरीच मोठी जबाबदारी. अजूनही शिक्षक आपले चांगल्या पद्धतीचे आपल्याला आणावे लागते. पण मला असं वाटतं की शाळेची ही जी इमारत मध्यंतरी पुण्यातला एक कार्यकर्ता आहे मोठा. म्हटले बापू तुमच्याकडे किती जागा आहे. म्हटलं आपल्याकडे सर 10 एकर जमीन आम्हाला बक्षीसपत्राने एका वार विडोच्या पत्नीने दिलेली आहे.
माझ्याकडे डोनर आहे, तुम्हाला चांगली इमारत बांधून देऊ शकतो. तुम्ही आमच्या आताचे उपाध्यक्ष आदरणीय अर्जुनराव चव्हाण, सॉरी सुदामराव चव्हाण यांच्यासमोर भावना व्यक्त केली, पण मला वाटतं त्यांना काही समजलंच नाही मी काय बोललो ते, काही हालचाल नाही केली त्यांनी पुढे. तसेच आता हे उपाध्यक्ष आहेत, या माणसांनी लीड घेतलं पाहिजे, चांगली माणसं जपली पाहिजे, परखड बोललंही पाहिजे, तरच प्रगती होते. आणि अजून बोलणारे खूप आहेत, का नाही बोलायचे, तर माझ्या भावना मी एवढ्याच व्यक्त करतो की आपल्याला अजून मोठं व्हायचे. जे झालं, जे आता निरोप घेणारी मंडळी होती त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. माझी तब्येत बरोबर नाही, थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. प्रतिनिधी मगर सर, कारखिले सर, कुलट मॅडम, या समारंभासाठी उपस्थित असलेले संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट रावसाहेब करपे, उपाध्यक्ष सुदामाबा चव्हाण, खजिनदार कांतीलाल मोहन टाकळकर, सचिव कांतीलाल मोहन टाकळकर, सचिव दशरथराव लांडगे, खजिनदार काळूरामजी चव्हाण पाटील, त्याचप्रमाणे संस्थेचे उपस्थित असलेले संचालक मंडळातील काकासाहेब करपे, बाजीराव, त्याबरोबरीनं या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या शिक्षण संस्थेचे सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत बहुसंख्य माजी मुख्याध्यापक आज या समारंभाला उपस्थित राहिलेले आहेत. हे आजच्या समारंभाचं आणखीन वेगळेपण आहे. ज्या शिक्षण संस्थेमध्ये या सर्व माजी मुख्याध्यापकांनी आपली अत्यंत उत्कृष्ट प्रकारची सेवा केलेली आहे, उत्तम प्रकारचं मुख्याध्यापक म्हणून कार्य केलेलं आहे, ते पडवळ सर, ते भोसले सर, ते अर्जुन चव्हाण सर, निवृत्तांपैकी आणखीन कोण आहे, हा पुंडे सर, बाजीराव पुंडे सर, हे सगळे 10, 15, 20, 25 वर्ष त्यांनी मुख्याध्यापक म्हणून कामं केलेली आहे आपल्या संस्थेमध्ये. हे सगळे माझे मुख्याध्यापक. आपला स्नेह, बांधिलकी हे त्यांनी कायम ठेवून ते आता उपस्थित राहिले आपल्या सहकार्यांच्या निरोप समारंभाला. हे आपलं वेगळेपण आहे. आता विद्यमान आपल्या विद्याविकास मंदिर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य रमेश वाळके सर, अभिनव विद्यालय सरदवाडीचे प्राचार्य अरुण बोर्डे सर, निर्वीच्या प्राचार्य भोसले मॅडम, कोयडी पुनर्वसनचे प्राचार्य खेडकर सर, शिरूरच्या कॉलेजचे प्राचार्य, मला वाटतं त्यांना कळवलेलं आहे ना, आलेले दिसत नाही. प्रामुख्याने उपस्थित असलेले या तिन्ही सरांच्या आणि मॅडमचे सगळे कुटुंबीय, पत्रकार शिंगाडे सर, पत्रकार एस.के. देशमुख सर, सर्व शाखांमधून उपस्थित असलेले सर्व शिक्षक वृंद, आतमध्ये बसलेले सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी आणि बाहेर पण बसलेले सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी, तुम्हाला सगळं ऐकायला आणि पाहायला मिळते. त्यांना फक्त ऐकायला मिळणार, त्यांना पाहायला मिळणार नाही. काय आतमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून मिळतं नाही मिळत आहे. हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून जवळपास आता एक वेगळा अनुभव, एक वेगळं थ्रिल तुम्ही सगळेजण अनुभवतात. प्रत्येक जण वेगवेगळ्या रोलमध्ये आहे. हे प्राचार्य मागे जे बसलेले आहेत ना, हे ऑब्झर्वेटर आहेत की आपण जे उभं केलंय, आपण जे निर्माण केलंय ते आज काय अवस्थेमध्ये आहे. त्यांचं निरीक्षण आपल्या दृष्टीनं, संस्थेच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे. संस्था चालक सुरुवातीपासून आत्तापर्यंत, हे छोटं असल्यापासूनचं आत्तापर्यंत सगळं चित्र या संस्था चालकांनी जवळून अनुभवलेलं आहे, त्यामध्ये योगदान दिलेलं आहे, सहकार्य केलेलं आहे. पण प्रत्यक्ष संस्थेमध्ये नसताना देखील अनेकांनी अनेक मदती या शिक्षण संस्थेच्या आणि पंचक्रोशीनं आपल्याला मदत केलेली आहे. मदतीचे हे सगळे हात आपल्या पाठीच्या पाठीमागे नसते तर एवढं मोठं काम शिक्षण संस्थेला आपल्याला उभं करता आलं नसतं. आणि म्हणून देणगीदार मिळणं, त्याच्यामध्ये असलेले योगदान प्रकर्षानं आपल्याला आपल्या गावातल्या बबईताई टाकळकर यांचा उल्लेख मला करावा लागेल की त्यांनी त्यांच्या संस्थेच्या मालकीची 11 एकर जमीन मसोबा शिक्षण प्रसारक मंडळाला बक्षीसपत्र म्हणून करून दिली. आणि त्यांनी ती दिली. 1982 साली आपल्याला सरकारकडनं ही जमीन विद्यालयाच्या क्रीडांगणासाठी, इमारत बांधण्यासाठी आणि विकासासाठी देण्यात आली. ही आणखीन आपली वेगळी जमीन. निर्वीला आपली शाखा आहे, तात्यासाहेब खंडेराव सोनवणे विद्यालय. त्या विद्यालयाला खंडेराव बापूराव सोनवणे आणि यांचे चिरंजीव तात्यासाहेब यांनी 2 एकर जमीन त्यांच्या स्वतःच्या मालकीची आपल्याला दिली.
आणि मगाशी कोणीतरी कारखिले सरांनी उल्लेख केला, शिरूरला आपल्याला शंकरराव भुजबळ यांनी त्यांच्या स्वतःच्या मालकीची 1 एकर जमीन म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाला 1982-83ला बक्षीसपत्रानं दिली. त्या बरोबरीनं आणखी आपल्या इथं फडतरे मॅडम म्हणून होत्या शिक्षिका, त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मालकीची 20 गुंठे जमीन आपल्या शिक्षण संस्थेला देणगी रूपानं दिली. आणि मग संपतराव यादवांचा उल्लेख झाला, त्यांनी स्वतःच्या ह्याच्यातनं 1 लाख रुपयाची देणगी. शैक्षणिक आणि गुणवत्तेचा जो सगळा जबाबदारीचा भाग होता, हे आता आज जे 3 जण निवृत्त झालेत, या 3घांची एका वेळेला होणारी निवृत्ती आपल्या संस्था चालकांच्या दृष्टीनं खूप मोठं काम झालं. आता एक माणूस निवृत्त व्हायचा म्हटलं तर 25-25, 30-30 वर्ष जायची. पण आता आपल्या संस्थेचा विस्तार इतका मोठा झाला की 3 शिक्षक एका वेळेला निवृत्त झाले इथं. पण आता अर्जुन चव्हाण आत्ता झाले 2 महिन्यापूर्वी निवृत्त. आणखीन एक मुंजाडे पण सर आपण 89-90 साली 11वी-12वी. त्याच्यानंतर 10+2चे किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम 10वी उत्तीर्ण झालेल्या मुलांचे ग्रामीण भागामध्ये सुरू करणारी पहिली शिक्षण संस्था ही म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळ आहे. त्याच्यानंतर आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मान्यतेने निमगावला 10वी उत्तीर्ण झालेल्या मुलांसाठी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावानं कृषी विद्यालय सुरू केलं होतं. तिथं ग्रामसेवकाचे आणि डेअरी पर्यवेक्षकांचे कोर्सेस आपण सुरू केले होते. तर असे अनेक उपक्रम आपण अनेक कामं केली. या कामामध्ये सगळ्यात मोठं योगदान आणि सहभाग जो असतो तो शिक्षक म्हणून काम करणाऱ्या मोठ्या घटकाचा असतो. शिक्षण संस्थेमध्ये आता जवळपास 100-125 पेक्षा अधिक शिक्षक शिक्षिका काम करतायत. किती चांगली भाषणं तुम्ही ऐकली. मगर सर बोलले, ते सोलापूरहून आले, मला आजच कळलं. मगर सरांचं सेवा केली, टाळ्या वाजूयात आपण मगर सरांचा. कामच त्यांनी तसं केलं. प्रत्येक शब्दामध्ये, प्रत्येक वाक्यामध्ये ते भरवून गेलेले होते. पण सांगत होते की झोकून काम केलं, झोकून काम केलं. हे झोकून काम करणं जे आहे, इनर व्हॉइस ऑफ द माइंड ज्याला आपण म्हणतो, ही एक वेगळी शक्ती असते. माणसाचं शरीर, माणसाची बुद्धी, मन आणि आत्मा ह्या सगळ्या स्टेजेस ज्या आहेत, त्या सगळ्या स्टेजेस मगर सरांच्या भाषणात मला ऐकायला मिळाल्या. त्यांना मी आवर्जून या निरोपपूर्तीच्या निमित्तानं खूप चांगलं काम केल्याचं श्रेय त्यांना मी आवर्जून देतो. संस्थेचा अध्यक्ष म्हणून मला या गोष्टीचं समाधान आहे की असे चांगले काम करणारे, अगदी पडवळ सरांच्या पासून तर आत्तापर्यंत जेवढे निवृत्त झाले असतील, मुख्याध्यापक म्हणून असतील, शिक्षक म्हणून असतील, या सगळ्यांचं योगदान या संस्थेच्या उभारणीमध्ये, विस्तारामध्ये लाख मोलाचं आहे. म्हणून आपण अशा पद्धतीचे निरोप समारंभ आयोजित करत असतो आणि त्यांना शुभेच्छा देत असतो. दुसरं भाषण ऐकलं कारकेले सरांचं, ते डायरेक्ट 78 कामाचं नियोजन केलं पाहिजे. सगळे कुटुंबीय या ठिकाणी या 3 सरांचे आलेले आहेत. त्या कुटुंबियांना मी धन्यवाद देतो. सरांचे, मॅडमचे सगळी मुलं वगैरे उत्तम उच्च शिक्षित आहेत. आत्ता या ठिकाणी जे फोटोग्राफी होती आहे ही मगर सरांचे चिरंजीव करतायत, बरोबर आहे ना? हां, ते मगर सरांचे चिरंजीव करतायत. ते तिथून फोटो घेण्यासाठी आलेत, त्यांचे चिरंजीव आणि त्यांचे सहकारी. एक कॅमेरा 3-3 लाखाचा आहे, एक कॅमेरा 1.25 लाख रुपयाचा आहे. बघा, निमगाव म्हाळुंगी आपलं एवढं छोटंसं गाव, आणि आपल्या गावातल्या या कार्यक्रमाचे फोटो घ्यायला सोलापूरहून माणसं आली तर आली. ते म्हटले मी 4 जिल्ह्यामध्ये तिकडे काम केलं आणि नोकरीला 5वा जिल्हा पुणे जिल्हा निवडला. बरोबर आहे मगर सर? आता मग एक गोष्टीचा उल्लेख, तुम्ही मागाशी एक संस्था आता तुम्ही जिथं काम करणार आहात भविष्यात, मानव जनलोक प्रतिष्ठान सामाजिक संस्था पुणे, जनलोक प्रतिष्ठान सामाजिक संस्था पुणे, या संस्थेवरती आता मगर सर संचालक म्हणून या पुढच्या काळामध्ये नवी जबाबदारी स्वीकारणार आहेत. आजच्या निरोपपूर्ती समारंभाच्या निमित्तानं म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं, समस्त ग्रामस्थ निमगाव म्हाळुंगीच्या वतीनं, सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य, मुख्याध्यापक, माजी मुख्याध्यापक यांच्या वतीनं तानाजी मगर सरांना त्यांच्या पुढील कार्यासाठी मी शुभेच्छा देतो. कुलट मॅडमना शुभेच्छा देतो, कारखिले सरांना शुभेच्छा देतो. त्याचं या पुढचं आयुष्य आनंदाचं, सुख समाधानाचं, वैभवाचं जावो अशी म्हसोबा देवाच्या चरणी प्रार्थना करतो. संस्थेतल्या सर्व संचालकांनी, पदाधिकाऱ्यांनी या संस्थेच्या उभारणीमध्ये दिलेलं योगदान, ग्रामस्थांनी दिलेलं योगदान या पुढच्या काळामध्ये देखील असंच मिळत राहील अशा पद्धतीची भावना व्यक्त करून या ठिकाणी मी थांबतो. आणि आजचे सत्कार मूर्ती या सर्वांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने, विद्या विकास मंदिरचे प्राचार्य रमेश वाळके सर, आपले सर्व सहकारी
आणि विद्यार्थी मित्रांच्या वतीने आभार मानतो. आजचे जे सेवापूर्ती निमित्त आपण ज्यांचा सन्मान केलाय ते कारखिले सर, मगर सर आणि कुलट मॅडम यांचं पुढील भावी आयुष्य आरोग्यदायी दीर्घायुष्य जावो अशा शुभेच्छा व्यक्त करतो. मसोबा महाराजांच्या चरणी त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.